मित्रांनो, भरपूर जणांनी मला असा प्रश्न विचारला, की रामाच्या वंशाला रघुवंश किंवा रामाला रघुकुळ दीपक असे का म्हणतात? तर याचं उत्तर तुम्हाला वाल्मिकी रामायण किंवा तुलसीदास रामायण यामध्ये मिळतं. मित्रांनो, यासाठी आपल्याला बघावं लागेल रामाची पूर्ण पिढी. रामाच्या वडिलांचं नाव होतं दशरथ. दशरथ यांच्या वडिलांचं नाव होतं अजपती. अजपतींचे जे पूर्वज होते त्यांचं नाव होतं रघु. रघु हे असे राजे होते ज्यांनी अश्वमेध यज्ञ करून इंद्र राजाला हरवलं होतं. ती गोष्ट अशी आहे, की एकदा रघुराजांनी अश्वमेध यज्ञ केलं होतं. तो अश्वमेध यज्ञातला जे घोडा आहे, त्या घोड्याला इंद्रराजांनी पळवून नेलं. रघुराजे हे असे पहिले मानव होते, की ज्यांनी इंद्रावर विजय मिळवला होता. म्हणजे त्यावेळेस एका मानवाने एका देवाच्या राजावर विजय मिळवला होता. म्हणून तेव्हापासून एक रीत चालू झाली, की रघुवंश पुढं आलं. म्हणूनच रामाला आज रघुवंश किंवा रघुकुळ दीपक असे म्हणतात. आणि रामाचा जे वंश आहे ते ॲक्च्युअल सूर्यवंश आहे. पण रघुराजाच्या या कारणामुळे त्याला रघुवंश असे नाव देण्यात आले. मित्रांनो, कशी वाटली माहिती तुम्हाला आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच साऱ्या माहितीसाठी लॉ अँड सायन्स या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.